सोलापूर महानगरपालिकेचे अंदाजपत्रकीय सभा परवा दिवशी पार पडली आणि त्या सभेमध्ये अंदाजपत्रक सादर करत असताना सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी जवळपास 40 सूचना व शिफारशी मांडल्या आणि त्या 40व्या नंबरवर वक्फ बोर्डाची एक सूचना आणि शिफारस आली आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की वक्फ बोर्डाची जमीन असल्याचा भास निर्माण करून काही मिळकतदार कर चुकवत आहेत. त्याच्यामुळे महापालिकेच्या भूमी मालमत्ता विभागाकडूनचा सर्वे करून त्याच्यावर करून नोंदणी करावी जेणेकरून कर वाढेल. अशा पद्धतीचं आल्यानंतरच्या जे काही सभागृहामधलं वातावरण किंवा त्याच्यावरची जे चर्चा झाली ती चर्चा तर आपण चर्चा करणारच आहोत. पण नेमकं सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी केलेला आरोप आणि त्या आरोपामधलं तथ्य किती आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत वक्फ बोर्डाचे अभ्यासक आणि जमीर शेख हे यांच्यासोबत चर्चा करू की महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये नरेंद्र काळेंनी असा आरोप केला की वक्फ बोर्डाची जमीन असल्याचा भास निर्माण करून कर चुकवला जातो. ह्याच्यामध्ये सत्यता आहे का? नाही, एकीकडे आपण बघितलं तर नरेंद्र काळे हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि दुसरीकडे सभागृहाच्या पटलावर एखादी गोष्ट ठेवत असताना त्या सर्व गोष्टीचे कागदपत्राचे पुरावे तसे कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीमध्ये आजपर्यंत टॅक्सेशन झालं नाही त्या संदर्भाचा पुरावा हे सभागृह पुढे ठेवणे गरजेचे होते. एकीकडे आपण बघता की राज्यामध्ये देशामध्ये तुम्ही बघता की द्वेष निर्माण करणारे वक्तव्य करणारे लोक भरपूर आहेत आणि इथं सुद्धा वक्फ बोर्डाचा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित करून त्याला वेगळा रंग वेगळा एक रूप देण्याचं काम या ठिकाणी होतोय. हे मला वाईट वाटलं. मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि एकीकडे तुम्हाला सांगतो की त्यांच्या जे सूचनापत्रकामध्ये मी वाचलं की वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी असल्याचा भास करतात म्हणून. तर असं कुठली एकही प्रॉपर्टी नाही आहे जे वक्फ बोर्डाची नसताना त्याला वक्फ बोर्डाची आहे असं सांगण्याचं कोणी धाडस करत. एक नाही, असं धाडस होऊ शकतं का? प्रश्नच नाही ना. मी तुम्हाला तेच त्यासाठी सांगालो जवळपास 90 ते 95% वक्फ बोर्डाची जे काही जागा आहे प्रायव्हेट जागा आहेत. लोकांनी देवाच्या कार्यात वाहून देऊन समर्पित केलेली ती जागा. वक्फचा अर्थ समर्पण आणि हेच जर या लोकांना कळत नसेल तर सगळ्यांना असं वाटतं की वक्फ बोर्डाची जागा म्हणजे कुठल्या तरी सरकारी जमिनीवर सरकारी जागेवर केलंय अशातला भाग नाहीये. पण जमीरभाई, त्यांचा आरोप असा आहे की भास निर्माण केला जातो आणि जमिनीचा कर चुकवला जातो. म्हणजे ह्याचा अर्थ ते खोटं बोलतायत का तशा पद्धतीचं काही समाज व्यवस्थेमध्ये व्यवस्था निर्माण आहे? बघा, एकीकडे कुणीतरी त्यांना मिसगाईड केलं असं मला वाटतं. चुकीचा प्रश्न हे उपस्थितच करायला लावला. जर तसं एखादी जर समजा मस्जिद असेल एखादी दर्गा असेल त्याला आजपर्यंत टॅक्सेशन झालं नाही असं एखादी प्रॉपर्टी आमच्या समोर त्यांनी द्यावी. यादी द्या, नाव द्या, नंबर द्या, कुठं हे ते कुठल्या ठिकाण आहे सांगा. आम्ही स्वतःहून जाऊन त्यांना जे ना ते टॅक्सेशन करून घेतो. महापालिकेची सुद्धा गरज नाही. आणि राहिलं गोष्ट अजून एक तुम्हाला सांगतो. आता तुम्ही बघितलं की सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये बरेच जण धार्मिक स्थळ जे आहेत ते वक्फ बोर्डाचेच म्हणतो मी, बाकीचं नको, चला वक्फ बोर्डाचेच म्हणतो. ते बांधकाम झालेले आहेत. बांधकाम झाल्या अर्थ त्याला बांधकाम परवानगी आहे आणि जोपर्यंत टॅक्सला नाव लागत नाही आणि टॅक्सची एनओसी त्याला मिळत नाही तोपर्यंत बांधकाम परवाना महापालिका देतच नाही ना. मग यांना असंही म्हणायचं की बांधकाम इलिगल आहे का असंही म्हणायचं का? आता तुम्हाला अजून एक सांगतो, या उपर दुसरी स्टेप सांगतो. आता हद्दवाढ भाग जे आहे हद्दवाढ भागामध्ये सुद्धा अनेक धार्मिक स्थळ आहेत वक्फ बोर्डाच्या. त्या ठिकाणी महानगरपालिकेकडून टॅक्स घेतला जातं आणि त्याला मात्र अजूनही महापालिका ज्यांना बांधकाम परवाना म्हणावं, त्यांना पिण्याचे पाणी म्हणावं, त्यांना रस्त्याची सुविधा, नागरी सुविधा अद्यापर्यंत मिळाल्या नाहीत. ना नागरिकांना भेटतं ना त्या ठिकाणी असणाऱ्या धार्मिक स्थळांना भेटतं. म्हणजे महापालिकेकडूनची कुठलीही सेवा सुविधा टॅक्स रूपाने पैसा घेऊन देखील सुविधा पुरवली जात नाही असं तुमचं म्हणणं आहे? 100% सांगतो की त्या ठिकाणी जे ना अजिबात सेवा पुरवली जात नाही. मग ज्या ठिकाणी सेवा पुरवली जात नसेल तर मग त्या ठिकाणी टॅक्स का घेता हा एक माझा प्रश्न आहे. दुसरा एक गोष्ट सांगतो, जास्ती मोठा पण जायचं नको. जेल रोड पोलीस स्टेशनच्या समोरची एक रोड आहे साहेब, तुम्ही जाऊन पहा. गेल्या 8 महिन्यापासून ती रोड पूर्ण खोदून तशाच पद्धतीने ठेवलेली आहे. का बरं आणि कशासाठी? आता हे महापालिकेच्या ठेकेदार संबंधित निधी देणारे कोणी असेल त्यांनी अधिकाऱ्यांना हे विचारलं पाहिजे. त्या ठिकाणी साहेब एक घरामध्ये बघितलं तर जवळपास अर्धा इंच जे ना धूळ साठू लागली. तर हे ह्या संदर्भात कोणी बोलणार नाही का? सभागृह नेते यावेळेस बोलणार नाही का?
म्हणजे असे प्रश्न दुर्लक्ष केले. बोलणार नाही का? आणि मला एकच काय म्हणायचं, ठीक आहे वक्फ बोर्डाचं नाही, तुम्ही प्रत्येक गोष्टीचं बोला सभागृहामध्ये, तुम्हाला अधिकार आहे. पण ज्या नागरी सुविधा जे महत्वाचे विषय आहेत त्याला सोडून जर तुमचा उठल्या सुटल्या वक्फ बोर्ड केलं तर त्याला त्यातून काही निष्पन्न होणार नाहीये. म्हणजे एक जबाबदार व्यक्तीनं सभागृहात बोलणं हे योग्य नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. पुरावा नाही तर नाही, सभागृह नेत्याने त्या ठिकाणी बोललं पाहिजे, पण विथ डॉक्युमेंट, विथ पुरावा त्या ठिकाणी बोललं पाहिजे. कुठल्या दर्ग्याला, कुठल्या मस्जिदला, कुणाकडे ज्यांना हे टॅक्स भरलं जात नाही त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. म्हणजे पुराव्याशिवाय बोलले आणि सांगणाऱ्यांनी चुकीची माहिती दिली असं हा, म्हणायचं आहे. आम्हाला तसंच वाटतं की कोणीतरी त्यांना चुकीची माहिती दिली असं वाटतंय. आणि मलाही अजून एक गोष्ट सांगतो की ज्या ज्या धार्मिक स्थळ असतील, प्रत्येक समाजात असतील, जर समजा त्या ठिकाणी टॅक्सेशन होत नसेल तर त्याला टॅक्स सुद्धा कमी हो धार्मिक स्थळांना, का असं बाकी सारखा पण जास्त नाहीये, टॅक्स सुद्धा कमी आहे. जर समजा काही चुकून राहिलेच असतील प्रत्येक जाती धर्माचे, वक्फ बोर्डाचे नाही, प्रत्येक जात तुम्ही लावून घ्या. ते महापालिकेचे अधिकारी काय करतात, टॅक्स साठी एवढं तुम्ही बघितलं की मध्यंतरी ज्यांना मोठमोठे बॅनर लावत होते की हे लोकांनी एवढे पैसे भरले. कदाचित तुम्हाला सांगतो हे भारतातील पहिलाच असा प्रसंग असेल सोलापुरात की टॅक्स साठी लोकांची नावं रस्त्यावर लावून ज्यांना त्यांची इज्जतीचा पंचनामा केला गेला. पण मी काय म्हणतो साहेब, अनेक लोक ज्यांना करोडो रुपये बँकेचं ज्यांना लोन घेतले असतात, कधी कुठल्या बँकेने लावली का? एक लक्षात घ्या. ठीक आहे, या उपर तुम्ही टॅक्स देऊन जर समजा तुम्ही सुविधा देत नसाल तर तुमच्याही संदर्भात तसेच बॅनर लागले पाहिजे ना महापालिकेच्या संदर्भात, ते का लागत नाही? तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी नगरसेवक असतील, अधिकारी असेल, हे दुय्यम आहेत. प्रथम स्थानी जनता आहे. जनतेचा विचार झाला पाहिजे, कारण जनता मालक आहे, हे आमचे सेवक आहेत. आता काय झालं माहिती का, सेवक मालक झालाय आणि मालक सेवक झालाय, त्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम क्रिएट होऊ लागलाय. भाई आणखी की हा प्रश्न जेव्हा उपस्थित केला गेला सूचना व शिफारसीमध्ये, त्यावेळेस सभागृहामध्ये नरेंद्र काळे यांनी बोलून झाल्यानंतर MIMचे 9 नगरसेवक बजेट मीटिंग म्हणजे सर्वसाधारण सभा होती तिथे उपस्थित होते. त्यांनी कुठलाही शब्द उपस्थित केला नाही का आणि का बरं? काय कारण असू शकतं की त्यांनी ह्याच्यावर बोलले नाही? बोलणं अपेक्षित होतं. बघा, एक गोष्ट अशी आहे की MIMचा आतापर्यंतचा पूर्ण तुम्ही जर प्रवास बघितला तर प्युअरली ते मुस्लिम समाजाच्या मतावर राजकारण करणारे लोक आहेत. आता मला एक गोष्ट कळत नाहीये, वक्फ बोर्डाची जागा, वक्फ बोर्डाशी संबंध कुणाचा आहे, तर तो मुस्लिम समाजाचा आहे. आणि ज्या पक्षाच्या नावामध्येच ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन, मुस्लिम लोकांसाठी, मुस्लिम लोकांच्यासाठी काम करणारी ही पक्ष म्हणून ज्या ठिकाणी उपस्थित होतो, मग त्या ठिकाणी अशा पद्धतीने मौन बाळगणे, एकतरी त्या नगरसेवक ऐकले नसतील, ऐकले असेल तर त्यांना त्या संदर्भात अभ्यास नसेल तर मुस्लिम समाजाच्या महत्वाच्या प्रश्नाला बगल देऊन त्या ठिकाणी बसण्याचा धाडस त्यांनी केला असेल तर या संदर्भात जनता त्यांना धडा शिकवेल. आणि राहिला विषय, मला एवढंच वाटतंय की ज्या समाजाच्या मतांवर आपण निवडून गेलो त्या समाजाच्या लोकांबरोबर, त्यांच्या प्रश्नाबरोबर कुठल्याही पद्धतीने चुकून कळत न कळतपणे गद्दारी झाली नाही पाहिजे, याचा विचार त्या नगरसेवकांनी करणं गरजेचं आहे. व बोर्डाच्या अनुषंगानेच प्रश्न आहे की या अनुषंगाने जर का पुन्हा प्रश्न उपस्थित झाला तर पालिका प्रशासनाला काय आव्हान कराल? आणि आम्ही एवढंच सांगू की वक्फ बोर्ड हा एक भावनिक आणि धार्मिक बाब आहे आणि वक्फ बोर्डाच्या माध्यमातून अनेकांचे त्या ठिकाणी तुम्ही बघताय की अनेक गोरगरीब त्या ठिकाणी राहतात, काही लोक करून खातात, बऱ्याच गोष्टी आहेत. आणि वक्फ बोर्डाच्या ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनी प्युअरली मालकी आहेत, 5-10% शासकीय जागेमध्ये असू शकतात आणि तेही केंद्राने, राज्याने त्यांना दिलेले आहे, की असं कुठे हडपलेले नाहीये, कुठं कब्जा केलेला नाही. तर या अनुषंगाने महापालिकेने तसं काय असेल तर तसं एखादा यादी आमच्याकडे द्यावी. महापालिकेला सुद्धा कष्ट घ्यायची गरज नाहीये, आम्ही स्वतःहून त्यांना जाऊन त्यांचं टॅक्सेशन करून महापालिकेचे पैसे भरण्यासाठी आम्ही त्यांना प्रयत्न करू. सभागृहामध्ये अशा पद्धतीचं आणि आम्ही तर काय म्हणतो माहिती का, सभागृह नेते असतील, महापौर असतील, त्यांना एकच माझी विनंती असेल की अशा पद्धतीचे विषय बोर्डावर घेण्यापेक्षा महत्वाचे जे विषय ज्यांना सुविधा भेटत नाहीये, जे लोक आजपर्यंत ज्यांना सुविधापासून वंचित आहेत, अशा गोष्टी सभागृहात समोर येणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात चर्चा होणं गरजेचं आहे. वक्फ बोर्ड हा विषय तुम्ही बघितला की दिल्लीपासून दिल्लीपर्यंत वक्फ बोर्डाच्या नावाखाली राजकारण होतं. कदाचित भारतीय जनता पार्टीचे 87-88 नगरसेवक निवडून आले आणि आता मात्र त्यांना अस्थिर कुठं काही मामला नाहीये
तर त्या स्थिरपणे सरकार चालवावी, महापालिकेचं कामकाज चालवावं. वक्फ बोर्डाशी संबंधित असेल तर कधी आमच्याशी त्यांनी संपर्क साधावा. 100% ते वक्फ बोर्डाशी संबंधित जे काही विषय असेल आम्ही आमच्या पद्धतीने ते विचार करून संपून टाकू. नक्कीच विचारधारेला पूरक असा काहीतरी विषय घेऊन दुसऱ्यांसमोरची वाहवा मिळवण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांच्या आणि सर्वसामान्य सोलापूरकरांच्या गरजा आणि सेवा सुविधा पुरवण्यावर लक्ष घालावं. आणि इतकंच काय तर नागरी सुविधेसोबतच सोलापूरकरांना समाधान वाटेल इतकं समाधान या पालिकेच्या सभागृहामध्ये असलेल्या पदाधिकाऱ्याने द्यावं, इतकीच माफक अपेक्षा जमीरबाई करतायत. येणाऱ्या काळामध्ये वक्फ बोर्डावरच्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा वक्फ बोर्डाच्या अशा काही शंका निर्माण झाल्या असतील संबंधित विषयावर तर त्यांनी यादी द्यावी. नक्कीच आम्ही त्यांना सहकार्य करू इतकी उदात्त भावना त्यांनी व्यक्त केली. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.